मित्रांनो, चला तर आज झणझणीत, चमचमीत, कुरकुरीत अशी फिश फ्राय आणि फिश करी बनवूया. इथे मी 1.5 किलो मासे घेतलेले आहेत. यांना आपण आता मॅरिनेट करून ठेवणार आहोत. हळद, मीठ, लिंबाचा रस आणि आलं लसूण पेस्ट हे सर्व माशाला लावून ठेवायचं आहे. आणि हे माशांना सगळं असं लावून घ्यायचं आहे. आणि इथे करीसाठी आपण मासे साईडला काढून ठेवलेले आहेत. आणि याच्यात आपण आता काळा मसाला टाकणार आहोत. घरगुती काळा मसाला आहे हा. मसाला लावून झाल्यावरती हे फिश आपल्याला 1 तासभर असेच ठेवून द्यायचे आहेत. तोपर्यंत आपण फिश करी बनवून घेणार आहोत. इथे काही मासे घेतलेले आहेत. याची आपण करी बनवणार आहोत. इथे वाटणामध्ये खोबरं, कांदा भाजून घेतलेला आहे, आले लसूण आणि कोथिंबीर आहे. याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपण याच्यात वाटण टाकून घेऊया, जे आत्ता बनवून घेतलं होतं ते. हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. वाटणाला थोडंसं तेल सुटत आहे. याच्यात आपण हळद, घरगुती काळा मसाला आणि फिश करी मसाला टाकायचा आहे याच्यात. हे सर्व टाकून झाल्यानंतर वाटणाला चांगलं अजून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय मित्रांनो, वाटण आपलं चांगलं परतलं गेलेलं आहे. अजून 2-3 मिनिटे ह्याला परतून घेऊया. आणि इकडे मासे तव्यावर असे नॉर्मली 1-2 मिनिटं फ्राय करून घ्यायचे आहेत. मगच ते करीमध्ये टाकायचे आहेत, जेणेकरून त्याचा माशांचा असा वास येत नाही. याच्यामध्ये पाणी घालूया आपण. आणि पाणी टाकल्यानंतर याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. मगच त्याच्यात मासे टाकायचे आहेत. करीमध्ये मासे टाकल्यानंतर साधारण 5-6 मिनिटे आपण याला शिजवून घेणार आहोत. याच्यावर थोडी कोथिंबीर घालूया वरून. आणि इथे बघू शकताय आपण फिश करी बनवून तयार झालेली आहे. आणि इथे फिश फ्राय बनवण्यासाठी रवा घेतलेला आहे. त्याच्यात काळा मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकायचं आहे. एवढंच टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हा रवा माशांना लावून घ्यायचा आहे. आणि सगळ्या माशांना आपला रवा लावून झालेला आहे. करीसाठी जे आपण मासे फ्राय केले होते त्याच्यातच आपण मासे फ्राय करणार आहोत.
तर मित्रांनो, आपली फिश करी आणि फिश फ्राय तयार झालेली आहे. मित्रांनो, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.